राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर. एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळं परीक्षार्थींना मुभा. 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर. सरपंचांची थेट निवड करणारं ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं आणि दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधानसभेच्या बुधवारच्या कामकाजातली काही ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईच्या विधान भवनात सुरुवात झाली. विधानसभेत सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नव्यानं दाखल झालेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई आणि मंगल प्रभात लोढा यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसंच सदस्य मुक्ता टिळक यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नाना पटोले यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे विदर्भातल्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी परिसरातल्या अतिवृष्टीकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. या विषयावर तातडीनं चर्चा करून बळीराजाला दिलासा दिला गेला पाहिजे असं ते म्हणाले. परंतु यावर उद्या विरोधी पक्षांकडून प्रस्ताव देण्यात येणार असल्यानं आता त्यावर चर्चा करण्याची गरज नाही असं सांगत अध्यक्षांनी त्यास परवानगी नाकारली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडला. अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आमच्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहेत. त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटावर मात करण्याची त्यांची इच्छाशक्ती आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांची राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या मुंबईला आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. नंतर त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली. एखादी व्यक्ती इतकी डाऊन टू अर्थ असावी याचं खूप आश्चर्य वाटलं. त्या राष्ट्रपती होणार होत्या, पण कमालीची विनम्रता आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत त्याचं देणं असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो असंही ते म्हणाले. मला महिला आणि पुरुष असा भेद करायचा नाही, तुलनाही करायची नाही. 21व्या शतकात झेप घेणारा आपला देश आहे. आज महिला कोणत्या क्षेत्रात नाहीत, राजकीय, सामाजिक, क्रीडा, संशोधन, आरोग्य, शेती, व्यवसाय, लष्कराची 3ही दले, प्रशासन, महिलांनी आपली शक्ती सगळ्या क्षेत्रात सिद्ध केली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने तर यावर कळस चढला आहे. भारताची मान अभिमानाने जगात उंचावली आहे. ही आपल्या लोकशाहीची शक्ती आहे असा संदेश जगात गेला आहे असंही त्यांनी सांगितलं. शपथ घेतल्यानंतर मुर्मू यांनी आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात जोहार असं म्हणून केली. हा केवळ अभिवादनपर शब्द नाही, तर आदिवासी समाजात निसर्गाला, प्रकृतीला धन्यवाद देतानाचा तो उल्लेख आहे. निसर्गाला समर्पण भावनेनं सामोरं जाण्यासाठी अतिशय आदराने केलेला तो उल्लेख आहे. राष्ट्रपती पदावर असले तरी माझे पाय मातीचेच आहेत आणि गोरगरीब आदिवासी आणि त्यांची संस्कृती हीच माझ्यात सामावलेली आहे हे द्रौपदी मुर्मू यांनी दाखवून दिलं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जगातल्या सर्वात सुंदर अशा निवडक प्रासादात जिचा समावेश होतो त्या भव्य राष्ट्रपती भवनात आमची आदिवासी कन्या राहत आहे ही कल्पनाच मुळी अतिशय रोमांचकारी आहे. राजकारण करताना नेहमी संख्याबळाचा विचार केला जातो किंवा एखाद्या जातीपंथाचे लोकसंख्येत प्रमाण किती जास्त यावर त्याची शक्ती आणि इतर समीकरणं ठरतात. आणि म्हणूनच देशाच्या लोकसंख्येत केवळ 8.5% एवढंच प्रतिनिधित्व असलेल्या आदिवासी समाजातून द्रौपदी मुर्मू यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी घेतलं गेलं तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मनुष्य त्याच्या परिश्रम आणि मेहनतीनं आपल्या जीवनात उंची गाठतो. तो कुठल्या जाती धर्माचा आहे यावर काही ठरत नाही. हा संदेश सर्वदूर गेला जो मला महत्वाचा वाटतो. वैयक्तिक आयुष्यातील संघर्षानंतरही निस्वार्थ भावनेने समाजाच्या सेवेत द्रौपदी मुर्मू यांनी स्वतःला कसं वाहून घेतलं ही बाब तर आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भारताचे नवनिर्वाचित
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा जन्म राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. चित्तौडगड येथील सैनिकी शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. धनखड यांनी सुरुवातीस काही काळ राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी वकिली केली. धनखड यांनी सन 1989 साली राजकारणात प्रवेश केला. ते 1989 मध्ये राजस्थानातील झुंझुनू मतदारसंघातून लोकसभेवर निर्वाचित झाले होते. एप्रिल 1990 ते नोव्हेंबर 1990 या कालावधीत त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले. त्यांनी 1993 ते 1998 या कालावधीत राजस्थानातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचंही प्रतिनिधित्व केलं होतं. धनखड जुलै 2019 पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. अशा या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या संसदपटूची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दात शिंदे यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्यासारखी भगिनी निवडून आली आहे. उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. या दोन महान व्यक्तिमत्वांची झालेली निवड ही आपल्या देशात रुजलेल्या परिपक्व लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे. भारतीय जनमानसात लोकशाही किती खोलवर रुजलेली आहे हे दाखवणारी ही घटना आहे, असं त्यांनी सांगितलं. द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशाच्या आहेत. कौटुंबिक जीवनात अनेक धक्के सहन करूनही समाजासाठी समर्पित भावनेनं सुरू असलेलं काम त्यांनी कायम ठेवलं. राजकीय, सामाजिक, आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेनं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या ही त्यांची ओळख देशाला माहीत झाली. एक आदिवासी मुलगी शिक्षक म्हणून अध्यापन करत असतानाच राजकीय, सामाजिक क्षेत्राकडे ओढली जाते. संघटना, राजकीय, शासकीय पातळीवर निरनिराळ्या जबाबदाऱ्या सांभाळत देशाच्या सर्वोच्च स्थानावर भारताच्या राष्ट्रपती पदावर पोहोचते. हा गौरव द्रौपदीताई मुर्मू यांचा आहेच, पण देशातील स्त्री शक्तीचा, आदिवासी शक्तीचा, लोकशक्तीचा हा गौरव आहे, असं ते म्हणाले. सन 2009 ते 2015 या अवघ्या 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी पती, 2 मुलं, आई आणि भाऊ असे जवळचे लोक गमावले. कुणाही व्यक्तीसाठी हे दुःख पचवणं कठीण होतं. वैयक्तिक आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तरीही मुर्मू यांनी राजकीय, सामाजिक कार्यावर, सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांची जाणीव इतरांना होऊ दिली नाही. त्या 6 वर्षे, 1 महिना आणि 18 दिवसांसाठी झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्या पहिल्या अशा राज्यपाल होत्या की ज्यांना त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही पदावरून हटवण्यात आलं नव्हतं, असंही अजित पवार म्हणाले. जगदीप धनखड यांच्याबद्दल सांगायचं, राजस्थानमध्ये जन्मलेल्या धनखड यांनी काही काळ वकिली केली. 1989 ते 1991 या काळात जनता दलाकडून झुंझुनू मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. काही काळ काँग्रेसमध्येही त्यांनी काम केले. 2003 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2019 साली त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. उपराष्ट्रपती होण्याआधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांची निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये गेलेल्या आणखी एका कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे, हे वास्तव आहे, असं त्यांनी सांगितलं. धनखड क्रीडाप्रेमी आहेत. कधी काळी त्यांनी राजस्थान ऑलिम्पिक संघटना आणि राजस्थान टेनिस संघटनेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. धनखड यांचं राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात एकावेळी वावरणं ही गोष्ट माझ्यासारख्याला निश्चितच आवडणारी आणि भावणारी आहे, असंही अजित पवार म्हणाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही यावेळी भाषण केले. एक तीर एक कमान, सर्व आदिवासी एक समान असा नारा त्यांनी या निमित्ताने दिला. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी हा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाल्याचं जाहीर केलं. प्रस्ताव मंजूर झाल्यावर काही सदस्यांनी यावर बोलण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेते पवार यांनीही त्यासाठी अध्यक्षांना विनंती केली. छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांनाही यावर बोलायचे होते, असं ते म्हणाले. परंतु आपण आता पुढे गेल्याचे सांगत अध्यक्षांनी त्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता पुढे गेल्याचे सांगत यावर पडदा टाकला. अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणे सुरू असतानाच फडणवीस यांनी सभागृहात 25,826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.
22 आणि 23 तारखेला त्यावर चर्चा व मतदान होईल असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं. अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अध्यक्षांनी संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे आणि शिरीष चौधरी यांची तालिकाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा ही विधेयके यावेळी मांडण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेत तसेच प्रभाग संख्येत बदल करणाऱ्या तसेच सरपंचांची व नगराध्यक्षांची थेट निवड करणाऱ्या सुधारणांचा यात समावेश आहे. यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी भरत बहेकर, बाबूराव पाचरणे, जनार्दन बोंद्रे, नानासाहेब माने, रावसाहेब हाडोळे, उद्धवराव शिंगाडे या माजी सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. एकमताने तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज संपल्याचं जाहीर करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. विधान परिषदेचे कामकाज दुपारी 12 वाजता वंदे मातरमनं सुरू झालं. प्रारंभी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आल्यावर राष्ट्रगीत झालं. यानंतर कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय घेण्यात आले. राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडीबाबतचा अभिनंदन प्रस्ताव, मंत्री, नवनिर्वाचित सदस्य यांचा परिचय, अध्यादेश पटलावर मांडणे, पुरवणी मागण्या सादर करणे, तालिका सभापती यादी, शोकप्रस्ताव संमत करून उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आजच्या कामकाजाची समाप्तीची घोषणा केली. आज नव्या शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र शोकप्रस्ताव असल्यानं कोणतीही घोषणाबाजी गोंधळ न करता दिवसभराचं कामकाज अवघ्या 1 तासात संपवण्यात आलं. भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांची निवड झाल्याबद्दलचा अभिनंदन प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कपिल पाटील यांनी अनुमोदन दिलं आणि एकमतानं प्रस्ताव संमत करण्यात आला. मुर्मू यांच्या निवडीबाबत लोकभारतीच्या कपिल पाटील, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विशेष अभिनंदन करत इतक्या वर्षात या घटकाला सर्वोच्च स्थानावर बसवावे हे कुणालाच सुचलं नाही असा सवाल केला. मुर्मू आणि धनखड यांच्या राजकीय संघर्षाचा उल्लेख फडणवीस, दानवे यांनी केला. त्यावर आपलं भाष्य नोंदवत उपसभापती गोऱ्हे यांनी एकमताने प्रस्ताव मंजूर झाल्याचं घोषित केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. नव्या सदस्यांत रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, राम शिंदे, अशोक उर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, अमशा पाडवी, श्रीकांत भारतीय यांचा समावेश आहे. तत्पूर्वी विधान परिषद सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा उपसभापतींनी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा परिचय करून देण्यात आला. उच्च तंत्र शिक्षण ग्रामविकास खात्याचे अध्यादेश सभागृहात सादर करण्यात आले. वित्त नियोजन मंत्री फडणवीस यांनी आज 25,826 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजुरीसाठी सभागृहाला सादर केल्या. त्यानंतर प्रसाद लाड, नरेंद्र दराडे, अब्दुल दुराणी, डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा तालिका सभापती म्हणून गोऱ्हे यांनी केली. राज्याचे माजी राज्यपाल कर्तिकाल उर्फ के शंकर नारायणन, माजी सदस्य राज्यमंत्री हरिभाऊ नाईक, नुकतेच अपघाती निधन पावलेले विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला. त्यावर कोणतीही भाषणबाजी न होता तो मंजूर करण्यात आला. माजी राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत फडणवीस म्हणाले, त्यांनी 4 वेळा केरळ विधानसभा आमदारपद, मंत्रीपद, केंद्रीय काँग्रेस समिती आदी पदं भूषवली. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव, महाराष्ट्रासह विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं. तर नाईक यांनी विदर्भ कापड कामगार संघ इंटक आदी संस्थांवर काम केल्याचं सांगण्यात आलं.
एकमतानं शोकप्रस्ताव संमत करून दिवसभराचं कामकाज संपल्याची घोषणा उपसभापतींनी केली.